महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। दिंडोशी प्रभाग क्रमांक 38 मधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सौ सुरेखा परब यांनी 4000 मतांची आघाडी घेत घवघवीत यश प्राप्त करत मोठ्या फरकाने आपला विजय संपादन केला आहे। तर त्यांच्यासमोर शिंदे गटाच्या रुचिता मंगेश चाचे यांचा 4000 मतांनी पराभव करत दिंडोशी विधानसभेमध्ये नवनिर्माण केले आहे। सर्व दिंडोशी विधानसभामध्ये ठाकरे ब्रँड चालला असे मतदार यांच्या कौलवरून स्पष्ट बहुमत दिसत आहे। दिंडोशीमध्ये मधून आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार प्रभाग क्रमांक 38 मधून सौ सुरेखा परब लोके विजयी झाले आहेत। तर शिवसेना ठाकरे गटाच्या प्रभाग क्रमांक 36 योगिता कदम विजयी, प्रभाग क्रमांक 41 मधून ठाकरे गटाचे माजी उपमहापौर तसेच माजी नगरसेवक सुहास वाडकर हे विजयी झाले आहेत। तर काही प्रभाग यांचे निकाल अजून हाती आले नाहीत। विजयी उमेदवार यांनी आपल्या विजयाच्या जल्लोषात विजयी रॅली काढत शांताराम तलाव ते आप्पापाडा रिक्षा स्टँडपर्यंत भव्य दिव्य रॅली काढत आपल्या प्रभागात भगवे वातावरण तयार झाले होते। ढोल ताशेचा गजरात गुलाल उडवत सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तसेच ठाकरे गटाचे आणि शरद पवार गटाचे सर्व कार्यकर्ते, महिला पुरुष खूप मोठ्या प्रमाणात विजयी उमेदवार यांस शुभेच्छा देण्यासाठी सहभागी झाले होते। आप्पापाडा मालाडमधील या भव्य दिव्य विजयी रॅलीची सांगता विजयी उमेदवार सुरेखाताई परब यांनी आप्पापाडा रिक्षा स्टँड छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथील छत्रपतींच्या स्मारकाला पुष्पहार घालून अभिवादन केले। तर सर्व मतदार यांचे आभार माननीय श्री विजय गावडे शाखा प्रमुख 38 यांनी मानले। तर सर्व मतदार बंधू भगिनी आणि सर्व पक्षांचे कार्यकर्ते मंडळी यांचे आभार दिंडोशी मनसे अध्यक्ष माननीय श्री भास्कर परब यांनी मानले आणि विजयी रॅलीची समाप्ती केली। सर्वांनी जय भवानी जय शिवराय तसेच मुंबईमध्ये आणि दिंडोशीमध्ये फक्त ठाकरे ब्रँड चालला अशा घोषणा देऊन कार्यक्रम संपन्न झाला। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी नितेश शेलार, तृप्ती होईल, दिंडोशी।